आजच डाउनलोड करा आणि तुमच्या आवडत्या मालिकांचा आनंद लुटा। तू इथे कशाला आलायस? अरे तुला लाज वाटत नाही? लग्न करण्याकरता पैसे घेतोयस? नाती जोडायला आलायस की व्यवहार करायला आलायस? इतक्या खालच्या तराचा नाही आहे मी इथं आलोय ते तुम्हाला फसवणाऱ्या माणसाचं खोटं उघडं पाडायला। तुमच्या घरात तुमचे शत्रू घुसलेत, संपतराव गाडे पाटील। आम्हाला लाच देण्याचा प्रयत्न होतोय। जो कोणी या मुलीशी लग्न करायला तयार होईल त्याला रोख 50 लाख रुपये मिळणार आहेत। अरे मला वाटलंच होतं, एवढं पुण्याचं काम करतोय, कोणाच्या तरी पोटात नक्कीच दुखणार। बरं झालं तू हे सांगितलंस, नाहीतर मोठा गोंधळ झाला असता। बघितलं दळवी, आम्ही भावनासाठी किती प्रामाणिक मुलगा निवडलाय तो आमची निवड कधीच चुकणार नाही बघा। हे काहीतरी भलतंच झालं रे। काका काहीच कळत नाही हो। हे सगळं थांबवण्याचा एक चांगला चान्स हातातून गेला आपला। सिद्धू, हा जो तुझ्या वडिलांना आता भेटायला आला होता ना, त्याच मुलाशी भावनाचं लग्न ठरवतायत तुझे वडील। काय? हो, अरे त्याचा मुजोरपणा आणि हरेरावी मी स्वतः पाहिली आहे इकडे बाहेर थोड्या वेळापूर्वी। माफ कर दादा, मी मुद्दाम नाही काय केलं। माझ्यावरती पाणी टाकायची हिम्मत कशी झाली तुझी? तुला माहित आहे मी कोण आहे? कबड्डी प्लेयर आहे मी। तुझ्यामुळे माझ्या शर्टाची इस्त्री खराब झाली। माझ्या भावनाकरता अजिबात योग्य नाहीये तो माणूस। आता जी चिठ्ठी दाखवली ना त्याने आतमध्ये, ती सुद्धा एक दिखावा आहे, खात्री आहे माझी। याच्याशी भावनाचं लग्न कसं करू? म्हणजे भावनाचं आयुष्य उद्ध्वस्त होईल रे। सिद्धू, काहीही कर, पण हे लग्न होण्यापासून थांबव। मी हात जोडतो। हो काका, तुम्ही प्लीज हात जोडू नका। आधीच मला खूप वाईट वाटतंय की माझ्या घरच्यांमुळे तुमच्यावर आणि भावना मॅडमवर अशी वेळ आली आहे। काका पण तुम्ही नका काळजी करू, अजूनही वेळ गेली नाही। आपण काय ना काहीतरी विचार नक्की करूया। सिद्धू, मला वाटतंय मला सुचलंय हे लग्न मी कसं थांबवू शकतो ते। कसं काय? भावनाचा बाप आहे रे मी। माझ्या मुलीचा लिलाव झालेला नाही बघू शकणार। हे बघ, भावनाचं लग्न कोणाशी होणार हे ठरवायचा अधिकार फक्त मला आहे। तुझ्या वडिलांनी लाख ठरवलं असू दे, पण जोपर्यंत या लग्नाला माझी, माझ्या घरच्यांची आणि सगळ्यात मुख्य म्हणजे भावनाची परवानगी असणार नाही, तोपर्यंत कुणीही तिचं लग्न बळजबरीनं लावून देऊ शकत नाही। मी असं करतो, मी, लक्ष्मी आणि भावना आम्ही इथनं निघून जातो। मग बघूया ना हे भावनाचं लग्न कसं लावतायत ते। काका, तुम्ही प्लीज असं जाऊ नका। म्हणजे मला तुमचं म्हणणं पटतंय,
पण मला असं वाटतंय की तुम्ही असं निघून जाण्यापेक्षा तुमचं जे काही म्हणणं आहे ते एकदा ठामपणे पप्पांसमोर मांडा ना. नाहीतर परत लोकांमध्ये भावना मॅडम बद्दल बरोबर आहे तुझं सिद्धू. तिनं तरी अजून कशा कशाला तोंड द्यायचं. काका पप्पा आता परत येतील ना, तेव्हा आपण नीट बोलूया त्यांच्याशी. ठीक आहे. बरं झालं तू आलास. तू योग्य वेळी आला नसतास ना तर आमचं पितळ उघडं पडलं असतं. पण मला कळत नाही तू आमच्या बाजूने कसा बोललास. तुला गुणांजीने पाठवलं वाटतं. गुणाजींचा काय संबंध? मी का तुम्हाला राजकारणाचा पिट्टू वाटलो का? मी लोकांच्या सांगण्यावर कधीच काही वागत नाही. आपलं डोकं चालवतो. शेंबडं पोरगं पण सांगेल की राजकारणी लोक तेच करतात ज्यात त्यांचा फायदा असतो. मग मला माझा फायदा बघायला नको? फायदा? कसला फायदा? तुम्ही जिच्या लग्नाचा घाट घातलाय ना त्या मुलीवर मी लग्न करायला तयार आहे. फक्त त्या मुलीशी लग्न करायची जी रक्कम लावली ती मला वाढवून पाहिजे. किती? 1 करोड. 1 करोड? पण तुला दुप्पट रक्कम द्यायची कशाला? तर का म्हणून तुला द्यायचे? 50 लाखात बाकीची मुलं लग्न करायला तयार आहेत. सरळ हिशोब आहे. 50 लाख रुपये त्या मुलीशी लग्न करायचे आणि 50 लाख रुपये तोंड बंद ठेवायचे. 1 करोड रुपये द्या, नाहीतर बाहेर जाऊन मी सगळ्यांना सांगेन की त्या चिठ्ठ्या तुम्ही वाटत होता. साहेब मला काय वाटतंय त्याला जी रक्कम हवी आहे ना ती आपण देऊया. नाहीतर आपलं काही खरं नाही. काय माहिती आहे साहेब, ज्या 10 पोरांमधून तुम्ही ज्यांची निवड केली आहे ना ते हेच प्रताप. त्यांचाच फोटो आहे या फाईलमध्ये. तर तुम्हीच प्रताप का? आधी सांगायचं ना. दिली तुम्हाला रक्कम दिली. पण एक सांगतो तुम्हाला मला शब्द द्यावा लागेल. काही जरी झालं तर तुम्ही या लग्नातून मागे हटणार नाही. अहो 1 करोड मध्ये मुलगीच काय, अख्ख्या खानदानाला पोसायला तयार आहे मी. पण हे लग्न होणारच नसेल तर? लक्ष्मी निवास